राज्य टीव्ही न्यूजचा खास रिपोर्ट. गोंडपिंपरीमधील करंजी एमआयडीसी परिसरातील अवैध पार्किंग दिवसेंदिवस जीवघेणी ठरत असून नुकतेच या अवैध पार्किंगचा एक जण बळी ठरला असून मनोज भुरेवार वय 45 राहणार धानापूर या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. परिणामी मृतदेहासह येथे काही काळ चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले. पाहूया हे लोकराज्य टीव्हीचे विशेष वृत्त. करंजी एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मनोज भुरेवार वय 45 राहणार धानापूर यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज भुरेवार हे दुचाकीने आपल्या गावाकडे जात असताना करंजी एमआयडीसी जवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या MH34 BJ 1231 क्रमांकाच्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची मागून भीषण धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी जड वाहने नो पार्किंगमध्ये उभी केली जात असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी काही काळ चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. मृताच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.